महाराष्ट्राच्या राजकारणात एक अशी चर्चा सुरू झाली आहे जी काही महिन्यांपूर्वी अशक्य वाटत होती. ज्या दोन शिवसेना गेल्या 3 वर्षांपासून एकमेकांविरोधात उभ्या आहेत, ज्या दोन नेत्यांमधील संघर्षामुळे महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदललं, त्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतात का, हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण ठरलंय ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं एक वक्तव्य. दोन्ही शिवसेना एकत्र यायला हव्यात अशी इच्छा दानवेंनी व्यक्त केली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना अक्षरशः उधाण आलं. वाटतं, बऱ्याच वेळेस वाटतं, पण ते मला एकट्याला वाटून काय फायदा नाही ना. दानवेंच्या वक्तव्याने सुरू झालेली चर्चा. राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका तोंडावर असताना अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत भाष्य केलं. विशेष म्हणजे आतापर्यंत ठाकरे गटाकडून शिंदे गटासाठी दरवाजे कायमचे बंद असल्याचं सांगितलं जात होतं, पण दानवेंच्या वक्तव्यामुळे वातावरणात बदल होत असल्याचं दिसून येत आहे. जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की दोन्ही शिवसेना एकत्र यायला हव्यात का, तेव्हा दानवे म्हणाले, वाटतं, बऱ्याच वेळेस वाटतं, पण ते मला एकट्यालाच वाटून काय फायदा. राजकारणात अनेकदा थेट विधानांपेक्षा अशा सूचक वक्तव्यांना जास्त महत्व असतं, कारण ती पक्षातील काही नेत्यांच्या मनातील भावना दर्शवत असतात. तुम्हाला पश्चाताप झाला असेल तर पश्चाताप व्यक्त करण्याची जागा ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं निवासस्थान मातो, तिथे या आणि पश्चाताप व्यक्त करा. संजय राऊतांनी दिलेला मोठा संकेत. दानवेंच्या वक्तव्यानंतर सर्वाधिक चर्चा झाली ती संजय राऊतांच्या वक्तव्याची, कारण राऊतांनी थेट शिंदे गटाचं नाव घेतलं नसलं तरी भाजपासोबत गेलेल्या नेत्यांसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली परतण्याचे दरवाजे उघडे असल्याचा संदेश दिला. राऊत म्हणाले की जर कोणाला वाटत असेल की आपल्याकडून चूक झाली, आपण भ्रमात पडलो, तर त्यांनी मातोश्रीवर यावं आणि उद्धव ठाकरे यांची भेट घ्यावी. या विधानामुळे एक मोठा प्रश्न निर्माण झालाय. ठाकरे गट खरोखरच शिंदे गटासाठी पुनर्मिलनाचे संकेत देतोय का, की हा फक्त भाजपावर दबाव निर्माण करण्याचा राजकीय डाव आहे. अब्दुल सत्तारांचं वक्तव्य आणि भाजप बाबतची नाराजी. या चर्चेला आणखी बळ मिळालं ते मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यामुळे. भाजप छोट्या पक्षांना संपवते, त्यांचा राजकीय विस्तार मर्यादित करते, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला. त्यावर प्रतिक्रिया देताना सत्तारांनीही अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. सत्तार म्हणाले की आमचे हातपाय तर आधीच तोडले गेलेत. जिल्हा परिषद गेली, महानगरपालिकांमधील सत्ता गेली आणि आता उरलं काय. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं. शिंदे काय म्हणाले. या सर्व चर्चांदरम्यान सर्वांच्या नजरा एकनाथ शिंदेकडे होत्या, पण शिंदेंनी थेट उत्तर देणं टाळलं. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांवर चालत आहोत आणि जनतेचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे. म्हणजेच त्यांनी ना पुनर्मिलनाला होकार दिला ना स्पष्ट नकार. दोन्ही शिवसेना एकत्र येणं खरंच शक्य आहे का? राजकीय वास्तव पाहिलं तर हा प्रश्न तितका सोपा नाही, कारण 2022 मध्ये झालेल्या बंडानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप झाले. पक्ष, चिन्ह, आमदार, खासदार आणि कार्यकर्ते यांच्यावरून झालेला संघर्ष अजूनही संपलेला नाही. मात्र दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, मुंबई महानगरपालिका आणि भविष्यातील राजकीय समीकरणं लक्षात घेतली तर दोन्ही गटांवर दबाव वाढू शकतो. विशेषतः जर दोन्ही बाजूंना भाजपचं वाढतं वर्चस्व धोक्याचं वाटू लागलं तर भविष्यात राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या तरी दोन्ही शिवसेना एकत्र येणार असल्याचं कोणतंही अधिकृत संकेत नाहीत. मात्र अंबादास दानवे, संजय राऊत आणि अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत. महाराष्ट्राच्या राजकारणात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी अनेकदा घडलेल्या आहेत. त्यामुळे भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकाच मंचावर दिसतील का, हा प्रश्न कायम आहे. तुम्हाला काय वाटतं? दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतात का, की आता हा संघर्ष कायमचाच आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच सखोल राजकीय विश्लेषण पाहण्यासाठी मराठी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.